गोष्टींमध्ये हिस्सा मागणार आणि इथे आश्रित म्हणून न राहता मालक म्हणून राहणार. आणि ती स्वानंदी ती मालकीण बनून माझी जागा घेणार. सुजित, कळतंय तुला? शांत, शांतपणे या गोष्टीचा विचार कर. मणी बाहेर राहून सुद्धा इथल्या प्रॉपर्टीचा हिस्सा मागू शकतो. ते दोघं बाहेर राहून पण तेच करू शकतात, ज्याची भीती आहे तुला. एक गोष्ट विसरू नकोस, जर बाहेर राहून त्याने स्वतःची आयडेंटिटी रिव्हील केली ना, त्याने जर सगळ्या लोकांना हे सांगितलं की तो भालचंद्र सरपोतदारांचा सख्खा मुलगा आहे, तर काय होईल? डॅडचं इतकं मोठं साम्राज्य आहे ना, असा निघून जाईल डॅडच्या हातातनं. आणि हे तो करू शकतो. पण जर ते सगळे इथं या घरात राहिले आपल्या नजरेसमोर, तर आपण त्यांच्यावर लक्ष ठेवू शकतो. हे असं काहीच घडणार नाही. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. शत्रू आपल्या जवळ असायला हवा, तर आपला प्रत्येक हल्ला फोकस्ड होईल आणि आपण केलेला प्रत्येक वार त्याच्यावर मी बसेल. हो सुजित, तू बरोबर बोलतोस. त्यांना छळायचं असेल तर ते छळायला इकडे हवेत, आपल्या घरी, आपल्या समोर. त्यांना घरी आणलंच पाहिजे. करेक्ट. ते इथे येणार आहेत हे मला मान्य नाहीये खरं तर, पण तू म्हणतोयस त्यात तथ्य आहे. कूल. मग आजच जातो. मणी आणि स्वानंदीला घरात पुन्हा घेऊन येतो. सुजित, एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे तू आता आम्हाला हे सगळं सांगितलंयस, ठीक आहे, आम्हाला पटतंय, पण डॅडनं काय सांगणार आहेस? हा संचिता, उलट डॅडचं टेन्शन नाहीये मला. डॅडची कामं अडतायत मणीमुळे. मणी आला तर त्यांना सगळ्यात जास्त फायदा होईल. आणि तसंही डॅडनं त्याला हाकलला नव्हताच. मणी स्वतः घर सोडून गेलाय. मला डॅडचं टेन्शन नाही. कोण जाईल मॅनेज. आता बघाच तुम्ही मी काय गेम करतो ते. तो मणी आणि त्याची ती बायको स्वानंदी अडकलेच पाहिजेत. मणी सर आज गॅस शेगडी आणि सामान घेऊन येणार आहेत. शिवणकामाचं काय हे नंतर होत राहील. बाळा, तुझे बाबा आज सामान घेऊन येणार आहेत. आपण छान स्वयंपाक करूयात. मग काय करायचं त्यांच्यासाठी? त्यांच्या आवडीची भाजी करूयात, डाळ भात आणि कोशिंबीर. हो, आज एवढं करूयात. हे काय, मणी सर इतक्यात आले? मला आत्ताच तर म्हणाले होते की गॅस शेगडी आणि सामान घेऊन येतो. सरप्राईज दिलं असेल मला बोलते. आले मणी सर, आले. मणी सर, सरप्राईज. वहिनी, मी आलोय. ओळखलत ना मला? सुजित सरपोतदार, तुमच्या सख्ख्या नवऱ्याचा सावत्र भाऊ. तुम्हाला खूप मिस करत होतो आम्ही. सुपत्ता शोधत शोधत इथपर्यंत आलो. तुम्ही इथे? सांगतो सगळंच. मला आत नाही बोलवणार. म्हणजे हे सगळं आपण इथंच उभं राहून बोलायचं आहे का?
बापरे. वहिनी वहिनी, हे काय आहे? या अशा अवस्थेत तुम्ही इथे राहताय? किती किती कोंदट वातावरण आहे इथे. तुम्हाला सफोकेट नाही होतंय का? वहिनी, तुम्ही इथं का राहताय? यापुढे आपल्या घरातला आउट हाऊस महाल नाहीये का? वहिनी सॉरी. नाही, मी घरी नव्हतो त्यावेळेला तुम्ही आणि मणी दादानं घर सोडलं. वहिनी, मी जर घरी असतो ना तर तुम्हाला घरातनं बाहेर जाऊच दिलं नसतं. खरंच नाही वहिनी, मला हे मान्य नाहीये तुम्ही या अशा अवस्थेत इथं राहणं. किती वाईट जागा आहे ही. वहिनी, तुम्हाला आपल्या आउट हाऊसची आठवण नाही येत का हो? तुम्हाला नसेल येत, पण आम्हा सगळ्यांनाच तुमची मणिदादाची खूप आठवण येते. वहिनी, फ्रँकली तुम्हाला एक गोष्ट सांगू का हो? मला काय वाटतं ते जे काही झालंय ना त्यात चूक डॅडचीच आहे. नाहीतर काय. नाही म्हणजे त्यांचं आणि त्या तुमच्या वॉर्डन बाईंचं जे काही असेल ते त्यांनी त्यांची मजा केली हो, पण ह्या सगळ्यात शिक्षा मणिदादाने का भोगायची? मला हे अजिबात पटलेलं नाही. म्हणून मी तुम्हाला आणि मणिदादाला घरी घेऊन जाण्यासाठी आलो. तसंही माझ्या मनात तुमच्याविषयी फिलिंग्स आहेतच ना. सुजित, मणिदादा, मणी, अरे हे काय आहे? अरे ही काय अवस्था करून घेतली स्वतःची? तू खासदार भालचंद्र सरपोतदारांचा मुलगा आहेस आणि तू डिलिव्हरी बॉयचं काम करणार. तू दारोदारी जाऊन पार्सल देणार. हे बघ दादा, डॅड मध्ये आणि त्या वॉर्डन मध्ये जे काही झालं असेल तो त्यांचा लुकआउट आहे.